नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 21 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आता अवॉर्ड फंक्शनसाठी निघालेल्या मालक साहेबांसमोर आनंदी अंध असल्याचं सत्य उघड होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेबांचा नाश्ता झालेला असतो, तेव्हा ते शिल्पाताईला म्हणू लागतात, शिल्पाताई, ते जे इव्हेंटवाले आहेत ना, त्यांना कळव की आजच्या अवॉर्ड फंक्शनसाठी मी नाही येऊ शकत, तेवढा ईमेल धाड त्यांना. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर, अरे तू एवढ्या मोठ्या सत्काराला नकार का देतोय? हे बघ युगंधर, तो तुझा मान आहे, सन्मान आहे, आणि या अवॉर्डसाठी तू जायला पाहिजे. युगंधर, तुला कळत कसं नाही आहे? तू एवढ्या मोठ्या सत्काराला नकार नाही देऊ शकत. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताई, एकदाच माझा निर्णय झालाय, मी या अवॉर्ड फंक्शनसाठी जाणार नाही आहे. निर्णय झाला आहे ना, मी मी जे सांगतोय ते तू कर. तू फक्त त्यांना एक ईमेल कर आणि कळव, म्हणजे कसं आहे, ते आपली वाट बघणार नाही. त्याच वेळेस आता मालक साहेब निघालेले असतात, तेव्हा आनंदी समोर येते, मालक साहेब थांबा ना. नाही म्हणजे लगेच ईमेल पाठवायची काय गरज आहे? आपण थोडा वेळ वाट बघू आणि नंतर ईमेल पाठवू ना. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं थोड्या वेळाने काय होणार आहे? आपल्याला नकार द्यायचा आहे ना. आत्ता दिला काय आणि नंतर दिला काय? आपला निर्णय फिक्स आहे ना, मग विचार कशाला करायचा? त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, नाही म्हणजे थोडा वेळ, काही मिनटं आपण वाट बघूया. असे म्हणत आनंदी मनाशीच म्हणू लागते, एव्हा ना पृथ्वीने रूममध्ये चिठ्ठी वाचली असेल. एकदा का मालक साहेबांचं आणि माझं लग्न झालंय, हे सगळं सत्य पृथ्वीसमोर आलं की मालक साहेब त्या अवॉर्ड फंक्शनसाठी नक्कीच जाऊ शकतात. त्याच वेळेस मालक साहेब निघालेले असतानाच आता आरती बॅग घेऊन घरात येते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आरती, तू म्हणजे तू चालली का पृथ्वीबरोबर मुंबईला? तेव्हा आरती म्हणू लागते, हो मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, चला मग आता मला टेन्शनच उरलं नाही. कारण आरती, क्लायंटला कसं हँडल करायचं ना, हे तुला चांगलंच माहिती. आता पृथ्वीची मीटिंग चांगलीच होणार. त्यावर लगेच आता ही माजोर्डी शिल्पा खूपच भडकते आणि मोठाले डोळे करून आरतीकडे बघतच म्हणू लागते, युगंधर, ही जाणार आहे आपल्या पृथ्वीबरोबर मुंबईला, ही पोरगी? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगं ताई, किती हुशार आहे ही मुलगी, तुला माहिती आहे? अगं कितीतरी क्लायंट तिच्यामुळं खूप खुश झालेले असतात. तिला खूप छान प्रेझेंटेशन येतं, क्लायंटला कसं हँडल करायचं हे सगळं तिला भारी जमतं गं. मीटिंग अगदी छान पद्धतीने पार पाडते ती. त्यामुळे पृथ्वीबरोबर आरती जाणार हे फिक्स झालेलं आहे. बरं चला, मला खूप महत्त्वाचं काम आहे, मी आलोच. असे म्हणताच मालक साहेब लगेच आता आपल्या रूममध्ये निघून जातात. तर आता आरती लगेच आनंदीताईजवळ येते. आनंदी आणि छायाताई तिथेच उभे असतात. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, आनंदी, काय झालं? पृथ्वीने वाचली का ती चिठ्ठी? त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई, कळायला काही मार्गच नाही आहे गं. पृथ्वी अजून खालीच आलं नाही, कदाचित वाचत असेल. त्यावर आरती म्हणू लागते, आनंदी, ती चिठ्ठी वाचल्यानंतर काय होईल याची कल्पना आहे ना तुला? त्यावर आनंदी म्हणू लागते, छायाताई, तुम्ही एक मिनिट पृथ्वीच्या रूममध्ये जाऊन बघता का, त्याने ती चिठ्ठी वाचली की नाही? तेवढ्यात पृथ्वी बॅगा घेऊन खाली आलेली असतो. चला चला गाईच, मला निघावं लागेल, मला खूप उशीर झालाय. आता पृथ्वीचा हा उत्साह, आनंद बघताच लगेच आरती आणि आनंदीला समजतं की पृथ्वीने अजून चिठ्ठी वाचलीच नाहीये. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, छायाताई, प्लीज जाऊन बघा ना. आता छायाताई तडक लगेच इकडे पृथ्वीच्या रूममध्ये निघालेले असतात. त्याच वेळेस आता पृथ्वी लगेच शिल्पात्याचा नमस्कार करतो. चल आत्या, मला खूप उशीर होतोय, मी निघतो हा. त्यावर शिल्पा म्हणू लागते, कुठे निघायचंय? उपाशी पोटी घर सोडायचं नाही, बैस, पटकन नाश्ता करून घे. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, नको ना ग आत्या, मला जावं लागेल. आता शिल्पा काही ऐकायला तयार नसते. बैस म्हटलं ना बसायचं. ओ दत्तू काका, चला पटकन वाढा द्याला. दत्तू काका आता लगेच पृथ्वीला नाश्ता वाढतात. पृथ्वी नाश्ता करत असतो. त्याच वेळेस आता इकडे या विद्याधरला तर धक्का बसतो. अरे बापरे, म्हणजे या पोराने अजून ती चिठ्ठी वाचलीच नाही. याने जर ती चिठ्ठी न वाचता घर सोडलं ना, तर माझा सगळा प्लॅन चौपट होऊन जाईल. सगळा प्लॅन इथेच ब्लास्ट होणार आहे. काय पोरगा आहे हा, एक चिठ्ठी वाचता आली नाही याला, सगळं काही नष्ट करणार आहे बहुतेक हा. त्याच वेळेस छायाताई इकडे आता पृथ्वीच्या रूममध्ये येतात. आजूबाजूला इकडे तिकडे बेडवरती बघू लागतात. चिठ्ठी तर कुठे दिसत नाही. याचा अर्थ पृथ्वी सरांनी वाचली नसेल का? तेवढ्यात छायाताईंचं लक्ष टेबलवरती जातं. आता ती चिठ्ठी पॉकेटमध्ये तशीच असते. छायाताई ते पॉकेट उचलतात आणि लगेच आनंदीताईकडे येतात. आनंदीताई, अहो पृथ्वी सरांनी अजून ती चिठ्ठी वाचलीच नाही,
तिथेच टेबलवरती होती. आनंदी पटकन आता ते पॉकेट आपल्या हातात घेते. विद्याधरचं मात्र आनंदीकडे लक्षच असतं. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, चला चला आत्या, माझा नाश्ता भरपूर झालाय आता. हे बघ, मला निघावं लागेल, नाहीतर पुढे मला उशीर होईल. बरं चल, मी निघतो, बाय बाय. त्याच वेळेस आता आनंदी मनाशीच म्हणू लागते, बहुतेक देवी आईच्याच मनात नाहीये की ही चिठ्ठी पृथ्वीने वाचावी. कदाचित देवी आईच्या मनात दुसरं काहीतरी असेल, त्यामुळे जाऊ दे, असे म्हणताच आनंदी आता गप्प असते. त्याच वेळेस आता पृथ्वी दरवाजापर्यंत जाणार, तेच तो आपल्या बॅगा ठेवतो आणि पुन्हा पाठीमागे वळतो. सॉरी सॉरी, या सगळ्या गडबडीत एक काम राहिलं की. तो आनंदी जवळ येतो आणि म्हणू लागतो, आनंदी बाय बर का. नाही म्हणजे कसं आहे, या घाई गडबडीत मी तुला बाय म्हणायचंच विसरलो. खास माणसाला बाय म्हटलं पाहिजे की नाही. आता लगेच सगळेजण पृथ्वीकडे बघू लागतात. त्याच वेळेस पृथ्वीचं लक्ष आता आनंदीच्या हातात जे पॉकेट असतं ना, त्या पॉकेटकडे जातं. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी आनंदी, हे पॉकेट तर माझ्या रूममध्ये होतं ना, काय यात, आणि तू असं हातात का ठेवलंय ते. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, पृथ्वी ते मी या पॉकेटमध्ये तुझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, माझ्यासाठी चिठ्ठी? अगं तू माझी मैत्रीण आहेस की नाही, मग जे काय बोलायचं ते बोलून मोकळं व्हायचं, असं चिठ्ठी कशाला लिहित बसायचं. त्यावर आनंदी म्हणू लागते, पृथ्वी मला जे काही सांगायचं होतं ते मी या चिठ्ठीत लिहिलंय. तू प्रवासात जाताना ही चिठ्ठी नक्कीच वाचू शकतो. त्यावर लगेच पृथ्वी आता आनंदीच्या हातनं ते पॉकेट घेतो. आनंदी, अगं मग एवढा सस्पेन्स कशाला ठेवायचा आहे, मी इथेच वाचून जातो चिठ्ठी. असे म्हणताच आता पृथ्वीने पॉकेटमधनं ती चिठ्ठी काढलेली असते. सगळेजण आता पृथ्वीकडे बघत असतात. आनंदीचा जीव अगदी घाबराघुबरात झालेला असतो. आरतीताईला तर मोठा धक्का बसतो, कारण एका क्षणात आता या हवेलीत काय होणार आहे याचा अंदाजही कुणाला नसतो. त्याच वेळेस आता पृथ्वी चिठ्ठी वाचू लागतो, पण त्याचा चेहरा अगदी गंभीर झालेला असतो, अगदी तो भडकलेला असतो. त्याच वेळेस माई बापू विचारू लागतात, पृथ्वी, अरे बाळा, काय आहे ते चिठ्ठीत? आनंदी, अगं काय लिहिलंय तू, सांगशील का आनंदी? शिल्पालाही काही कल्पना नसते, तिलाही मोठा धक्का बसतो. सगळेजण आता आनंदी आणि पृथ्वीकडे बघत असतात. पण विद्याधर मात्र खुश होतो, कारण आता त्याचा डाव सक्सेसफुल होणार असतो ना, त्यामुळे त्याला लय भारी वाटतं. तर त्याच वेळेस पृथ्वीची चिठ्ठी वाचून झालेली असते. पृथ्वी आता खूप भडकतो, आनंदी तू असं करूच कसं शकते, तुला काहीच वाटलं नाही आनंदी? आनंदी घाबरते, अरे बापरे, पृथ्वी खूप भडकलाय, आता काय होणार आहे. त्याच वेळेस आता लगेच माई बापू विचारू लागतात, पृथ्वी अरे काय झालंय. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, बास बास, आता मध्ये कोणी बोलायचं नाही हा, आता फक्त मी बोलणार. असे म्हणताच आता लगेच पृथ्वी ती चिठ्ठी फाडतो. आता अगदी त्याचे छोटे छोटे तुकडे करतो आणि ते सगळ्या आनंदीच्या अंगावरती फेकतो. आता इकडे विद्याधर जाम खुश झालेला असतो, कारण आता राडा सुरू होणार. त्याच वेळेस आता लगेच आनंदी म्हणू लागते, पृथ्वी ते माझं ऐकून. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बास आनंदी, तुला जे बोलायचं होतं ते तू चिठ्ठीत लिहिलंय ना, तू बोलून मोकळी झाली. आता वेळ बोलण्याची माझी आली. मी बोलणार आणि तू फक्त ऐकायचंय आनंदी. आणि फक्त तूच नाही ऐकायचं, तर या सगळ्या निंबाळकर फॅमिलीने ऐकायचंय. आता सगळेजण पृथ्वीकडे बघू लागतात, काय झालंय. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी आनंदी, तू आता घाबरू नको आणि तुला या घरातून कुठेही जायची गरज नाहीये, कारण आनंदी तू आमच्यासाठी परकी नाहीये ग. तू या निंबाळकरांच्या घराण्यातली एक भाग झाली. आत्तापर्यंत तर आपली फक्त मैत्री होती, पण आपल्यात आता एक वेगळंच नातं असणार आहे. आनंदी, तू परकी नाहीये, या घराचा एक भाग आहे आणि हे मला खूप आवडलंय. असे म्हणत आता पृथ्वी पटकन आनंदीला घट्ट मिठी मारतो. आनंदीला खूप भारी वाटतं. सगळेजण आता पृथ्वी आणि आनंदीकडे बघत असतात. त्याच वेळेस आरतीताईलाही अगदी रडू आलेलं असतं. आरतीताई आपले डोळे पुसते, ज्योतिबा, तू तर मोठा चमत्कारच केला रे. खरंच आज आनंदीला तिची या घरातली जागा, तिचं या घरातलं प्रेम सगळं काही मिळू दे. आनंदी त्यासाठी डिझर्व करते. त्यामुळे ज्योतिबा, तुझे खूप खूप आभार. पृथ्वीने तिला समजून घेतलंय. पृथ्वी आता आनंदीच्या मिठीत अगदी हसत असतो. शिल्पाला तर धक्का बसतो, नेमकं चिठ्ठीत काय लिहिलंय, पृथ्वी एवढा का खुश झालाय. तर इकडे विद्याधर मात्र हसतच म्हणू लागतो, आनंदी झाली, तुझ्या नशिबाची बरबादी सुरू झाली. आनंदी, तुला काय वाटलं, पृथ्वी तुला मिठी मारतोय, तो खुश झालाय म्हणजे तुझं समजा सत्य त्याच्यापर्यंत पोचलं नाही. आनंदी, हा खेळ तर सुरू झालाय आणि आत्ता कुठे हा खेळ रंगायला सुरुवात होणार आहे. एकदा का पुढे जाऊन मोठा धमाका झाला की आनंदी,
तुझा संसाराची उलथापालथ झालीच म्हणून समज. कारण हे समजा या विद्याधरचं प्लॅनिंग आहे. कसं आहे ना आनंदी, तू जेव्हा पृथ्वीच्या रूममध्ये चिठ्ठी ठेवली ना, तेव्हापासूनच या खेळाला सुरुवात झाली. आता विद्याधरला ते क्षण आठवू लागतात. अर्ध्या रात्री पृथ्वी ऑफिसमध्ये असतो तेव्हा आनंदीने ही चिठ्ठी पृथ्वीच्या रूममध्ये टाकलेली असते. आता या भामट्या विद्याधरचं आनंदीवरती लक्षच असतं. आनंदी तिकडनं गेल्यानंतर विद्याधर पृथ्वीच्या रूमजवळ येतो. या आनंदीने एवढ्या रात्री या चिठ्ठीत काय लिहिलं असेल आणि या पृथ्वीच्या रूममध्ये का टाकली असेल बघावं लागतंय. या संधीचा फायदा मला घ्यावाच लागतोय असे म्हणताच आता विद्याधर लगेच आपल्या खिशातनं चावी काढतो. आनंदी, तुला काय वाटलं? तू काय बी ठरवशील आणि ते हा विद्याधर पूर्ण होऊ देईल. तुझा एक बी डाव हा विद्याधर यशस्वी होऊ देणार नाही असे म्हणत आता विद्याधर पटकन त्या रूमचा दरवाजा उघडतो. आतमध्ये जातो, ते पॉकेट उचलतो, त्यातली चिठ्ठी काढतो. आता आनंदीने जो काही मजकूर लिहिले असतो, कशा पद्धतीने मालक साहेबांचं आणि माझं लग्न झालं, मी या घरात निंबाळकरांची सून म्हणून आले, पण मला मालक साहेबांनी कधीही बायकोचा दर्जा दिला नाही, कारण त्यांच्या मनात फक्त तुमची आई समिधाताईच आहे. हे सगळं आता तिने चिठ्ठीत कोरलेलं असतं. आता मात्र विद्याधर म्हणू लागतो, वाह आनंदी, तू जर एवढ्या प्रेमाच्या भाषेत जर पृथ्वीला समद काही सत्य सांगायला गेली तर विद्याधरच्या हृदयाचा झटका कसा होणार? अगं त्याच्या हृदयाची आग कशी बंद होणार? एवढ्या प्रेमाने सांगून चालणार नाही. आता तर यात खदलबदल होणार आणि ती हा विद्याधर करणार. चला मग कामाला सुरुवात करा, कारण मी आता असा मोठा घाव घालणार आहे ना आनंदी, ज्यामुळे तुझी या घरातली एंट्री कायमची बंद होणार आणि मग तुझा आणि तुझ्या मालक साहेबांचा संसार उद्ध्वस्त होणार. असं काहीतरी करणार आहे मी असे म्हणत आता विद्याधर लगेच ते पॉकेट आणि ती चिठ्ठी घेऊन घाईघाईतच आपल्या रूमकडे निघालेला असतो. रूममध्ये येताच आता धने आपल्या आवरावर करत असते तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, हे धने धने बाहेर हो, चल लवकर, माझं लय अर्जंट महत्त्वाचं काम आहे, बाहेर हो. आता धनी म्हणू लागते, हो पण ऐकून तरी घ्या, माझं काय चुकलंय? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, धने सांगितलं ना, बाहेर निघायचं म्हटल्यानंतर निघायचं. आता विद्याधर धनीचा हात पकडतो आणि ओढतच तिला रूमच्या बाहेर ढकलून देतो. पटकन रूमचा दरवाजा बंद करतो. टेबलवरती आता एक कोरा कागद आणि पेन घेऊन हा विद्याधर बसलेला असतो. आता विद्याधरने प्रिय पृथ्वी, बाळा आणि मिताली, मी आनंदी असं आता लिहायला सुरुवात केलेली असते आणि शेवटी तुमची आई आनंदी असं आता त्यांनी लिहिलेलं असतं. पण नेमकं मध्ये मजकूर काय लिहिलाय हे अजून तरी आपल्याला कळलेलं नाही. पण आता हा मजकूर वाचून आनंदी, तुझ्या नशिबाचे फासे पलटणार, तुझं नशीबच खराब होणार आहे असे म्हणत आता विद्याधर हसू लागतो. तर आता अशा पद्धतीने विद्याधरने ती चिठ्ठी बदललेली असते. पण धनीला मात्र या विद्याधरवरती डाऊट आलेला असतो. तर त्यानंतर आता पृथ्वी लगेच आनंदीला म्हणू लागतो, आनंदी, तुला आता हे घर सोडून कुठेही जायची गरज नाही आहे. तू या घरचा भाग आहे आनंदी. आधी तर तू फक्त आमची मैत्रीण होती, पण आनंदी आमचा तुझ्यावरती खूप खूप विश्वास आहे. त्यामुळे आनंदी, तू आता या घरात या घराचा भाग म्हणूनच राहणार आणि तुझी जागा तुला नक्की मिळणार. तेव्हा आनंदी म्हणू लागते, पृथ्वी, मी लिहिलेली चिठ्ठी तू नीट वाचली ना? सगळं काही वाचलंय ना त्यातलं? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, हो आनंदी, तू जे काही लिहिलंय ते सगळं मी वाचलं आणि आता तुला घाबरायची गरज नाहीये. बरं आनंदी, आपण या सगळ्या विषयावरती नंतर बोललो तर चालूया? कसं आहे ना, मला निघावं लागेल, मला तिकडे उशीर होईल ना. आल्यानंतर आपण या विषयावरती नक्कीच बोलू. चल मी येतो बरं का. असे म्हणताच आता पृथ्वी आणि आरती दोघेही निघालेले असतात. तर त्याच वेळेस आता शिल्पा मात्र खूपच भडकते आणि पटकन आनंदीचा हात पकडते. काय गे, काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? बोल लवकर. पृथ्वीने तुला मिठी का मारली? असं काय लिहिलं होतं तू सांग लवकर. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, ताईसाहेब, मी त्या चिठ्ठीत माझ्याबद्दलचं सगळं सत्य लिहिलं होतं. कारण मी या घरातली नोकर नाही, तर कशा परिस्थितीत माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालं आणि मालक साहेबांनी माझ्यासाठी सगळ्या गावासमोर माझ्या गळ्यात माळ घातली आणि मी या निंबाळकरांची सून म्हणून या घरात मापटं ओलांडून आले. पण मालक साहेबांनी कधी मला बायकोचा दर्जा दिला नाही, कारण कायम आयुष्यभर त्यांच्या मनात त्यांची बायको फक्त समिधाताईच असणार आहे आणि तुमच्या आईचा दर्जाही ते मला कधीच देणार नाही. तोही दर्जा फक्त समिधाताईंचाच असणार आहे. असं सगळं आता आनंदीने चिठ्ठीत कोरलेलं असतं आणि हेच सगळं सत्य मी पृथ्वीला सांगितलंय आणि म्हणूनच पृथ्वीने आनंदाच्या भरात मला मिठी मारली
आता मात्र शिल्पा सगळ्यांना धक्काच असतो. पृथ्वीने एवढ्या लवकर हे सगळं नातं कसं स्वीकारलं. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, आनंदी कर कर आनंद साजरा कर, पण आता पुढे जे काय होणार आहे त्यानंतर मोठा ब्लास्ट असणार आहे, मोठा धमाका असणार आहे. आणि मग तू या वाड्यातनं कायमची बाहेर निघणार, तुझा संसार मोडला जाणार आनंदी, असं समज होणार आहे, असं आता या विद्याधरने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मालक साहेब खाली येतात. आता आनंदीने पृथ्वीला सगळं काही सत्य सांगितलंय म्हटल्यानंतर आता मालक साहेब अगदी आनंदाच्या भरात आनंदीला ॲवॉर्ड फंक्शनला घेऊन जाण्याची तयारी करू लागतात. तेव्हा ते शिर्केला म्हणू लागतात, शिर्के तुम्ही ईमेल केला नाही आहे ना, नकार दिला नाही ना, मग लवकरात लवकर तयारीला लागा, आपल्याला लगेच निघावं लागेल. कसं आहे ना, त्या ॲवॉर्ड फंक्शनसाठी मला आनंदीला घेऊन जायचं आहे. आता आनंदीला धक्का बसतो, मालक साहेब आणि मी ॲवॉर्ड फंक्शनसाठी. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, हो आपल्या दोघांना इन्व्हाइट केलं आहे, लवकरात लवकर आवर, मी पटकन आलो रूममधनं. आता मालक साहेब वरती रूममध्ये जातात, पण आनंदीला मोठा धक्का बसतो. त्यावर माई बापू म्हणू लागतात, आनंदी अगं काय झालं आहे, एवढा मोठा सोहळा आहे आणि त्याला युगंधरने जावं असं तुलाच वाटत होतं ना, अगं मग जा की त्याच्याबरोबर. त्यावर आनंदी म्हणू लागते, माई बापू मला जायला प्रॉब्लेम काहीच नाही आहे, पण मी जर एकटी मालक साहेबांसोबत गेले तर अवॉर्ड घेण्याच्या वेळेस स्टेजवरती जाणे, एवढी सगळी लोकं असणार आहे, आणि मग अशा वेळेस माझं सत्य मालक साहेबांवर येणार, मालक साहेबांसमोर उघड होणार. मी अंध आहे, मला दिसत नाही, हे लगेच मालक साहेबांच्या लक्षात येणार. मी कशी जाऊ शकते अवॉर्ड फंक्शन साठी मालक साहेबांबरोबर. असे असंख्य प्रश्न आनंदीसमोर उभे राहिलेले असतात. आता मात्र आनंदीचं हे भयानक सत्य मालक साहेबांसमोर येणार का, आणि पृथ्वीला या चिठ्ठीत नेमकं विद्याधरने काय मजकूर लिहिलेलं असेल, हे सगळं आपल्याला पुढे बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.